आपण एवढी आकृती तर तुला आता कळाली. ठीक आहे, इथपर्यंत पूर्णपणे कळाले ना? काही प्रॉब्लेम नाही ना? ओके, आता 25 नंबर कसा द्यायचा ते दाखवते मी. आपल्याला 25 नंबर द्यायचा आहे, तो कसा द्यायचा ते दाखवायचं आपल्याला. आता 2 ते 3 याचा मध्य काढणे व तेथे 25 नंबर देणे. काय सांगितलंय? 2 ते 3 चा मध्य काढायचा. 2 ते 3 म्हणजे छाती लाईन आणि ब्रेसर पट्टी लाईन, याचा मध्य काढायचा 15.5. 15.5चा मध्य 7.25. पण 7.5 टाकला खालच्या 3च्या साईडने तरीही चालतो. असंच मी 2 जागेवर माप घेते, कारण सरळ लाईन मारायसाठी. ठीक आहे, आता निप्पल पॉइंटचं फिक्स माप आहे, तर ते कसं? 25 ते 26 हे फिक्स माप आहे, तर ते कशासाठी किती घ्यायचे ते मी तुला सांगते. आता इथे निप्पल पॉइंटचं 70 सेंटीमीटर ते 60 सेंटीमीटर ते 70 सेंटीमीटर छातीसाठी 8.5 सेंटीमीटर घेतो. किती? 8.5. हे निप्पल पॉइंटचं माप आहे. निप्पल पॉइंटचं फिक्स माप नाहीये, छातीवर डिपेंड होतं. आता 60 ते 70 म्हणजे काय? 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69 आणि 70 याच्या मधलेही अंक, ह्याच्यासाठी हा निप्पल पॉइंट लागू होतो. कुठला? 8.5 सेंटीमीटर. ठीक आहे, आता तुझी छाती 71 ते 77च्या मध्ये असेल, तुमची 73 असेल, 74 असेल, 72 असेल, तरीही निप्पल पॉइंट किती लागू होतो? 9. 78 छाती ते 87 छाती निप्पल पॉइंटचं फिक्स माप आहे, स्वतःच्या मनाचं माप टाकायचं नाही. 9.5. 88 ते 95 10 सेंटीमीटर. 96 ते 100 10.5 सेंटीमीटर. 100 ते 110 11 सेंटीमीटर. आणि 110च्या पुढं कितीही म्हणजे 130च्या पुढं ही छाती असू शकते, पण 130 मिनिमम किती घ्यायचं? 11.5 सेंटीमीटर. ओके, एवढं लक्षात आलंय तुझ्या आता? नक्की? हे कळालंय. तर 25 नंबर देऊन झालाय आपला. काय केलं आपण? 2 ते 3 चा फक्त मध्य केलाय. आता 25 ते 26 सरळ निप्पल पॉइंटचं माप. निप्पल पॉइंट आपला किती आहे? 84चा सांग मला. 9.5 सेंटीमीटर. किती? 9.5. तर इथे सरळ लाईन वर 9.5 जिथे येते तिथं मी 1 पॉइंट दिलाय. ठीक आहे, आता इथे 1 पॉइंट दिलाय मी 9.5 वर. मी पूर्ण लाईन मारून घेतली. जिथं तू 9.5 सेंटीमीटर घेतलेले तिथे किती? 26 नंबर द्यायचा आहे. किती? हा तुला कसा घ्यायचा ते काल कळालं नव्हतं, बरोबर? त्याच्यामुळे मी रिपीट दाखवते. आता हे तुला एवढं कळालं 25 ते 26 किती माप घ्यायचं? फिक्स याच्या मधलं माप घ्यायचं, जशी तुझी छाती असेल तसं. ठीक आहे, आता हे सरळ येण्यासाठी आपण इथं किती घेतलंय? 25 ते 26. छाती आपली 84. निप्पल पॉइंटचं माप किती? 9.5 सेंटीमीटर. मग इथंही मी 9.5 घेते. किती? 9.5. आणि सरळ लाईन मारते. तर 26 ते 27 सरळ लाईन, पुढे असं लिहिलेलं आहे बघ. 27 ते 28 2.5 सेंटीमीटर. सॉरी, डाच मार्जिनच्या निम्मे. आणि 27 ते 29 डाच मार्जिनच्या निम्मे. डाच मार्जिन किती आपली? कपच्या साईज नुसार किती आहे? सी कपची 4 सेंटीमीटर, बी कपची 5 सेंटीमीटर, ए कपची 6 सेंटीमीटर आणि डबल ए कपची 7 सेंटीमीटर. ही डाच मार्जिन आहे. याच्या आधी मी तुम्हाला दाखवलंय. तसंच पुढं काय लिहिलंय वाच. 28, 26 आणि 29 जोडणे असं लिहिलंय का? बघ, आहे का तिथं? हे मी जोडून घेतलं.
आहे 9 ते 31. तर आता आपण एवढं बघितलं 9 ते 31 5 सेंटीमीटर घेणे. कशासाठी? बी कप आणि सी कप साठी 5 सेंटीमीटर आणि ए कप आणि डबल ए कप साठी 6 सेंटीमीटर. आपला कुठला कप आहे? बी कप. मग किती घ्यायचं आपल्याला? 5 सेंटीमीटर. ओके, हे कळालं. 31 नंबर देणे. किती? 31. आता हा नंबर 31 नंबर 26 ते 31 जोडणे किंवा 31 ते 26 जोडणे असं आहे का? ओके, हे जोडलं. आता हे खूप महत्वाचं आहे. ह्याच्यावर आपण 10 प्रकारचे ब्लाऊज शिकणार आहोत ह्या आकृतीवरच. त्याच्यामुळे ही आकृती किती फिक्स पाहिजे ते ठरवा. आणि ह्या होता होईल तेवढी ह्या आकृतीची प्रॅक्टिस जास्त किती होईल त्याचा प्रयत्न करायचा. ज्याला शिकायची इच्छा आहे ना त्यांनी ही आकृती कमीत कमी दिवसामध्ये 4 वेळा वेगवेगळ्या मापाची काढायची. ओके, म्हणजे त्रास होत नाही. आता पुढचं वाच. 26 ते 16 जोडणे. 26 ते 16 जोडणे. एवढं लक्षात आलं. आता इकडे बघ, इथे एक मध्ये छेदलेली रेषा आहे. इथं किती नंबर द्यायचा आहे? 32. ठीक आहे. आता ही जी आपली आकृती आहे याच्यावर आपल्याला कटोरीचे 4 प्रकार, फोरटक्सचे 4 प्रकार, 3 प्रकार, प्रिन्सेस, वर्धा आणि सभ्यसाची हे टोटली पॅटर्न ह्याच कटोरी ह्या आकृतीवर शिकायची. त्यामुळे आकृती खूप गरजेची आहे. आकृतीची तयारी खूप गरजेची आहे. हे लक्षात ठेवा. ओके, एवढं आता कळालंय तुम्हाला. आता प्रॉब्लेम येणार नाही. याच्यामध्ये आपला 30चा पॉइंट विसरलोय आपण, तर तो कसा टाकायचा? 3 ते 30 3 सेंटीमीटर. कशासाठी? सी कप आणि बी कप साठी. ओके, 3 ते 30 3 ते 30 3 सेंटीमीटर सी कप आणि बी कप साठी आणि 3 ते 30 3.5 ए कप आणि डबल ए कप साठी. ठीक आहे. 30 नंबर दिला, जोडूनही घेतला. 29 आणि 30 आपण जोडून घेतला. ही आपली झाली टोटली ब्रेसियर पट्टी. काय झाली? ही ब्रेसियर पट्टी झाली. हा मुंडा झाला, हा गळा झाला. ओके, एवढं लक्षात ठेवायचंच.